नमस्कार मित्रांनो. हा आपला पूर्णतः शिवराडीचा प्लॉट होता आणि याच्या आधी पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत की हा पूर्ण प्लॉटचं आपलं नुकसान झालं होतं. तर त्या पूर्ण प्लॉटचं आपण कटिंग वगैरे बाहेर वगैरे सगळं देऊन टाकून त्याच्यानंतर आपण ट्रॉली सिस्टममध्येच आपण नवीन पद्धतीने उभा करत आहोत. फक्त आत्ता ट्रॉली सिस्टम उभा करते वेळेस आपण थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. या सिस्टम उभा करताना दरवेळेस पद्धतीसारखं सिस्टम उभा करतोय, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीनं. आपण हे 200 फुटाची लाईन होती, तर त्याच्यामध्ये आपण काय केलेले आहेत, 5 भाग केलेले आहेत. तर 4 पोलचे एक सेट तयार केलेला आहे. जेणेकरून पहिल्या सेटअपमध्ये काय होतं की जे आत्ता अदर शेतकरी जे बनवतात ही पूर्ण लाईन ह्याकडेच त्याकडेला बनवतात, बरोबर आहे. तर तसं न करता आपण काय केलेलं आहे, 4 पोलचा जुगाड केलेला आहे. जेणेकरून 4 कलले तर 4 पोल कलतील, पडले तर 4 पोलच पडतील. कारण आम्ही 2 वर्ष झालं आता मी ट्रॉली सिस्टममध्ये, आता हा माझा प्लॉट तर मी डबल उभा करतो आहे. हा प्लॉट उभा केल्यानंतर हा ट्रायल बेसवर उभा केला होता, तो पडला. त्याच्यानंतर आता हा नवीन उभा करतो आहे. त्याच्या आधी हा उभा करायच्या आधी ह्यातल्या काय चुका झालेल्या मी अजून एक प्लॉट उभा केलेला आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करून हा तिसरा प्लॉट आहे म्हणजे ट्रॉलीज पद्धतीचा. तर त्याच्यात मी एक नवीन पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मला कुठं व्हिडिओमध्ये बघायला भेटलं नाही किंवा कुठंच नाही. तर हे पूर्णतः आमच्या अनुभवातून आम्हाला जाणलेलं आहे की पहिला जो ट्रॉलीज पद्धतीचा भाग होता तो काढल्यानंतर आम्हाला पूर्ण असं सारणं किंवा लोड एका बाजूला झाल्यानंतर आपल्याला पूर्णतः प्लॉट सारता येत नाही. तर ती कमतरता आम्हाला त्या प्लॉटमध्ये जाणवली. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे, ट्रॉली सिस्टममध्ये आपण इथे बघू शकताय, तर इथे कॉन्क्रीट पद्धतीनं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे दगड खाली हा 2 फूट पोल खाली घातलेला आहे. पहिल्यांदा हा पोल घेतलेला आहे, तो आपण 6 फुटी पोल घेतला आहे. तर पहिल्या वर्षी आपण काय केलं तर पहिल्या ट्रॉली सिस्टममध्ये 7 फुटी पोल घेतला होता. त्याची हाईट जवळपास 5.5 फुटाच्या आसपास होती, त्याच्यामुळे खूप हाईट झाली ती. तर ह्याच्यामध्ये आता आपण काय केले, 2 फूट खाली घातलेलं आहे. त्याच्यामध्ये दगड त्याच्यानंतर कॉन्क्रीट, त्याच्यानंतर दगड पुन्हा कॉन्क्रीट, असं पद्धतीने एक लेअर तयार केलेला आहे. पूर्ण हा कडक खाली स्ट्रेन झालेले आहे. तर याच्यामध्ये आता 4 फूटच हाईट राहिलेली आहे. तर 4 फूट हाईट राहिल्यामुळं एकतर ह्याची हाईट कमी झाली, त्याच्यामुळं बॅलन्सिंग होणार आहे ट्रॉली सिस्टममध्ये या ओळीमध्ये. पहिला जो प्लॉट होता त्याच्यामध्ये काय होत होतं की हाईट जास्त केल्यानंतर आता तो प्लॉट ह्या स्टेजला होता. आता हा जो तुम्ही प्लॉट बघताय, इथे हे मागच्या माझ्या ओळी आहेत, हे 2-3 उभा आहेत, अजून ते पडलेले नाहीत. त्यातली एक ओळ पडलेली आहे, बाकी ह्यातल्या ओळी तर पडलेल्याच होत्या. त्यातल्या 1-2 ओळी फक्त उभा राहिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला जाणवतं की ह्या ट्रॉली सिस्टमच्या हाईट आणि त्याच्या हाईटमध्ये तुम्हाला लक्षात येईल की किती हाईटचा फरक होता. हाईट जास्त झाल्यामुळे बॅलन्स होत नव्हतं आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट केलं नसल्यामुळं त्या पोलने जागा सोडली. पाऊस काळ ह्या वर्षी खूप होता, त्याच्यामुळे तो आम्हाला प्रॉब्लेम आला. तर आत्ता 4 पोलचं जुगाड केल्यामुळं काय होणार आहे, त्याच्यामध्ये 4 पोल नंतर आम्ही 4 फुटाची जागा सोडलेली आहे. तर 4 फुटाच्या जागेमुळं काय झालेलं आहे, आता इथे बघू शकताय, इथे 4 पोलचं जुगाड झालेलं आहे आणि 4 पोलचं जुगाड झाल्यानंतर इथे अजून पाईप टाकायचं बाकी आहे आपलं. तर 4 पोल नंतर आपण इथे 4 फूट जागा सोडलेली आहे. 4 फुटामध्ये इथे आपलं काय होणार आहे, तर इथं एक अँगल येईल, जेणेकरून इथे ताण देता येईल आणि तो अँगल आपल्याला सावलीसाठी पण उपयोग करता येईल. जेणेकरून इन फ्युचरमध्ये आपल्याला जर शेडनेट वगैरे काय टाकायचं असेल तर त्यावेळेस ते कामी येईल. तर हा आपण नवीन पद्धतीनं प्रयोग केलेला आहे. तर काही दिवसात आपण एक पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये हा प्लॉट उभा करणार आहोत. बऱ्यापैकी काम झालेलं आहे. जे पाईप किंवा वेल्डिंगचे जे काम आहे ते पुढच्या 5-6 दिवसामध्ये करून घेणार आहोत. ज्या कोणा शेतकऱ्यांना आपला प्लॉट पाहायचा आहे ते आपल्या प्लॉटवर विजिट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9503230978. हा आपला प्लॉट धाराशिवमध्ये वाशी तालुक्यामध्ये दशमेगाव या ठिकाणी आहे. तर तुम्ही मला कॉल करून येऊ शकता. मग आपलं बागेचं लोकेशन मॅपलासुद्धा आहे. तर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे
आत्ता ह्या ज्या 2 लाईनी राहिलेल्या आहेत मागच्या बाजूला इथे बघू शकताय, इथे ड्रॅगन फ्रूटच्या 1-2 लाईनी शिल्लक आहेत. तर ह्या 2 लाईनीचं कटिंग आपण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून देत आहोत, जेणेकरून आम्हाला हे उरलेल्या 2 लाईनीचं पण सेटअप याच पद्धतीने उभा करायचा आहे, जेणेकरून पुढल्या वर्षी या ड्रॅगन फ्रूटचं प्रोडक्शन चालू व्हावं. त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर कटिंग आणि पूर्णतः मॅच्युअर कटिंग आहे. आता पूर्णतः मॅच्युअर कटिंग म्हणजे आता ह्याला नवीन फुटलेले आहेत. तर ह्याचा जो जुना स्टंप आहे, आता हा बाग पूर्ण पडल्यामुळे जो मदर स्टंप जो असतो तो सुद्धा आपण शेतकऱ्यांसाठी देतो आहे. हा तुम्हाला ऑल महाराष्ट्रात कुठेच मिळणार नाही मदर स्टंप. तुम्हाला फुटवे निघले जे स्टंप असतात फांद्या, त्या तुम्हाला नर्सरीसाठी कट केल्या जातात. परंतु आपण जो मेन स्टंप आहे, जो झाड वाढलेलं आहे, ते सुद्धा आपण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करून देत आहोत. त्याच्यामुळं जो स्ट्रेंथ झाडाचा आपण जो लावणार आहोत स्टंप, त्याची स्ट्रेंथ खूप चांगली असते, त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. आता तर ह्याचं कटिंग आपण अवेलेबल करून देत आहोत शेतकऱ्यांसाठी. तर ज्या कोणा शेतकऱ्यांना यावर्षी ड्रॅगन फ्रूट लागवड करायची आहे, त्यांनी फक्त ओरिजिनल सी व्हरायटी आपल्याकडे मिळेल. आपल्याकडे अदर व्हरायटीची रोपं वगैरे आपण काय अवेलेबल करून देत नाहोत. आपल्याकडे फक्त सी व्हरायटीचीच खात्रीशीर रोपं मिळतात. तर ज्या कोणा शेतकऱ्यांना सी व्हरायटीची रोपं पाहिजेत, त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर आहे 9503230978. या नंबरवर कॉल करून लवकरात लवकर विजिट करा. आणि ज्या कुठल्या शेतकऱ्यांना आर्ट्रलीचा नवीन पद्धतीनं प्लॉट बघायचा आहे, त्यांनीसुद्धा नक्की अवश्य भेट द्या. धन्यवाद.